मुंबईत रात्री पडलेला पाऊस आपण पाहतोय। रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत सायनमध्ये 144 मिलीमीटर, वरळीमध्ये 137 मिलीमीटर, दादरमध्ये 137 मिलीमीटर, तर मरोळमध्ये 216 मिलीमीटर इतका पाऊस, तर सांताक्रूजमध्ये 213 मिलीमीटर, अंधेरीमध्ये 207 मिलीमीटर, विक्रोळीमध्ये 213 मिलीमीटर, तर घाटकोपरमध्ये 204 आणि पवईमध्ये 200 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे। मुंबईत रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे, ज्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत पाऊस झालेला आहे, तर आज सुद्धा या ठिकाणी मुंबई रायगडला अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर ठाण्यामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काही ठिकाणी रेड अलर्ट पण आहे, काही ठिकाणी येलो अलर्ट पण आहे आणि आताचा हा पाऊस बऱ्यापैकी बरीचशी धरणं आता भरलेली आहेत, बरीचशी धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत। खरीपाची पिकं आहेत ती जास्त पावसामुळं काही बाबतीमध्ये अडचणीत पण आलेली, पण राज्य सरकार त्याकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहे की आमचा कृषी विभाग बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि त्याच संदर्भामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जिथं कुठं पंचनामे होण्याची गरज आहे, जिथं कुठं शेतकऱ्याला ताबडतोब सहकार्य करण्याची गरज आहे, त्या प्रकारे हे आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करतंय। काही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।